विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी ज्या ज्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे, तयारी करावी लागणार आहे, त्या प्रत्येकातले बारकावे तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचतील. तो पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, ज्यावेळी प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळेल त्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही काय करायचं असेल तर रीड द एंटायर क्वेश्चन केअरफुली. म्हणजे जे स्टेटमेंट दिलेलं असणार आहे, ते स्टेम आपण म्हणतो, ते पूर्ण ताकदीनं तुम्ही वाचलाय. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न सेट केले जातात की ज्यामध्ये शब्दांची खेळी केली जाते आणि मग त्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी इथपर्यंत निम्म वाक्य वाचतोय, तोपर्यंत तो लगेच ऑप्शन कडे पळतो आणि ऑप्शन निवडण्याचा प्रयत्न करतो किंवा निवडतो सुद्धा. आणि जर का आपण असं केलं तर दिस इज बिग मिस्टेक. ही सगळ्यात मोठी चूक असणारी आहे. आणि परीक्षेला जर अशी आपण चूक केली तर तुम्हाला एक्सक्यूज नाहीये, कारण एका एका मार्कासाठी ही स्पर्धा असल्यामुळं एक एक गुण मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. आणि हे जर आपण केलं तर तुम्हाला अधिक मार्क्स मिळणारे आहेत याची मी खात्री तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे प्रश्न वाचत असताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते स्टेम पूर्ण वाचलं पाहिजे. समजा असं असेल की वाचत आलं आणि मध्येच डिहायड्रोहॅलोजनेशन आहे का डिहायड्रोजनेशन आहे हे बऱ्याच वेळा कळत नाही आणि विद्यार्थ्याला असं वाटतं की डिहायड्रोहॅलोजनेशनच आहे आणि ऍक्च्युअली असतं डिहायड्रोजनेशन आणि मग उत्तर तुम्ही निवडलेलं चुकतं. म्हणजे 1 गुणांचा फटका तुम्हाला बसतो. तर रीड एव्हरी ऑप्शन केअरफुली. प्रत्येक पर्याय काळजीपूर्वक वाचायचा आहे. म्हणजे तुम्ही स्टेम वाचून झालं आणि तुमच्या मनामध्ये काही कॅल्क्युलेशन सुरू झाले की असं उत्तर असण्याची शक्यता आहे. आणि मग असं असेल तर जी 4 ऑप्शन्स असणारी आहेत ती चारही ऑप्शन्स आपण काळजीपूर्वक वाचायचे आहेत. ती ऑप्शन वाचत असताना विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन एकूण 4 आहेत हे तुम्हालाही माहित आहे. या 4 पैकी एक ऑप्शन हे 100% करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे. म्हणजे त्या स्टेमचं 100% अचूक उत्तर असणार आहे. आणि बाकीची जी 3 असणारी आहे त्यांना आपण डिस्ट्रॅक्टर्स म्हणतो, की उत्तर शोधत असताना अडथळा निर्माण करणारे. आणि ते अशा पद्धतीने अडथळा निर्माण करतात की तुम्ही पुन्हा पुन्हा त्या चुकीच्या विधानाकडे जाऊ शकता. आणि त्यामुळं स्टेम रीडिंग इज व्हेरी इसेन्शियल. इलिमिनेट रॉंग ऑप्शन्स. म्हणजे 3 जे डिस्ट्रॅक्टर्स असणारी आहेत ती शोधून काढावी लागतील. जसं असं म्हटलं जातं की आपल्या ग्रुपमध्येच एखादा कुणीतरी असा असतो की जो आपली इन्फॉर्मेशन इतरांना देणारा असतो. तो पहिल्यांदा शोधून काढणं खूप अवघड असतं, कारण तुम्ही सगळे एक समजता. तसंच क्वेश्चन पेपरमध्ये जे डिस्ट्रॅक्टर्स असणारे आहेत, म्हणजे जे 4 ऑप्शन्स असणारे आहेत ना, ती जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिली तर त्यांची लेंथ जी असणारी आहे ती जवळजवळ सारखी असते आणि त्यामुळं तुमची अडचण होऊ शकते. म्हणजे तुम्ही जे नॉलेज मिळवलेलं असणार आहे ना, ते नॉलेज तोकडं पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून तुम्हाला ती इमॅजिनेशन, म्हणजे त्यासाठी तुमच्या कल्पना शक्तीची भरारी. म्हणजे असं म्हटलं जातं की वेद सूर्य लक्ष झेपेचे. म्हणजे सूर्य लक्ष झेपेचं वेद तुमचं असलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला किती वेगानं जावं लागणार आहे याचा विचार तुम्ही केला पाहिजे. तर 100% यश हे तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणजे हे रॉंग ऑप्शन्स, म्हणजे 3 डिस्ट्रॅक्टर शोधणं हे चॅलेंजिंग असणार आहे. आणि चॅलेंज स्वीकारण्याची तयारी तुमची 100% या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. 1 पर्याय तुम्ही डोक्यामध्ये ठेवून तो निवडला आणि 3 डिस्ट्रॅक्टर्स बाजूला काढले तर तो जो निवडलेला पर्याय असणार आहे, तुम्ही निवडलेला पर्याय जो सिलेक्ट द 100% करेक्ट आन्सर, म्हणजे तुम्ही जे निवडलेलं आहे 100% करेक्ट आन्सर, ते अचूक उत्तर हे तुम्ही निवडलेलं आहे इथपर्यंत ठीक आहे. पण पुन्हा एकदा तुम्हाला त्याची खात्री करून घ्यावी लागेल, कारण बऱ्याच वेळा असं होतं की त्याच्या जवळ आसपास काही व्हॅल्यूज किंवा काही शब्दांची मांडणी केली जाते आणि न कळत तुमचं कन्फ्युजन होऊ लागतं, गोंधळाची अवस्था निर्माण होते. आणि ती गोंधळाची अवस्था कमी करायची असेल तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला तो सरावच करावा लागणार आहे.
आणि सराव नुसता बसून नाही तर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तो करावा लागणारा आहे. त्यामुळे सिलेक्ट द 100% करेक्ट आन्सर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे पहा, हे तुम्हाला करत असताना बऱ्याच वेळा तुम्ही तुमचा अनुभवही तुम्हाला म्हणजे अनुभव तुम्हाला आलेला असणार आहे. आन्सर द क्वेश्चन्स यू नो फर्स्ट. म्हणजे तुम्हाला जे काय 50 प्रश्न सोडवायचे आहेत असा त्याचा अर्थ नाही की 50 म्हणजे 51 पासून मला किंवा जो नंबर सुरू होणार आहे तिथून मला सिक्वेन्सनच सगळे प्रश्न सोडवायचे आहेत असा नियम नाही. तुम्हाला ज्याची उत्तर म्हणजे ज्यावेळी तुम्ही वाचत जाल स्टेम आणि तुमच्या लक्षात येईल की याचा 100% आन्सर मला माहित आहे, मी ते सोडवू शकतो किंवा ते योग्य आहे याची खात्री ज्यावेळी पटेल ना त्यावेळेस किंवा खात्री पटते असेच प्रश्न पहिल्यांदा सोडवा. म्हणजे आन्सर द क्वेश्चन्स यू नो फर्स्ट. तुम्हाला माहिती असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या अगोदर, ती सिलेक्ट करा आणि मग पुन्हा तुम्ही जे अवघड असणारे आहेत म्हणजे इथं काय होणार आहे, जे अवघड असणार आहे ते तुम्ही जर बाजूला ठेवले आणि ज्याचं उत्तर तुम्हाला पटकन सांगता येतं अशी जर एकदा तुम्ही सिलेक्ट करून जरी केले तर त्यासाठी लागणारा म्हणजे अवघड प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा वेळ हा तुम्हाला ज्यादा मिळू शकतो. म्हणजे सिक्वेन्स न जाता रॅन्डम तुम्हाला जे सोपं वाटतंय ते निवडा अगोदर उत्तर आणि अवघड जो पार्ट आहे तो नंतर घ्या. म्हणजे तो वेळ अधिक तुम्हाला ती उत्तर लिहिण्यासाठी किंवा शोधण्यासाठी मिळू शकतो. हे अतिशय महत्वाचं असणार आहे की जिथं विद्यार्थी थोडं इथं कमी पडू शकतात. हा आता इथं प्रश्नपत्रिकेमध्ये जे स्टेम तुम्ही वाचत असता त्यामध्ये काही शब्द हे खूप गमतीदार असतात की ज्याचा अर्थ हा खूप बदलला जातो आणि ते मुलांच्या लक्षामध्ये पटकन येत नाही आणि मुलगा कन्फ्यूज होतो. खरं कन्फ्यूज होणं हा चुकीचाच भाग आहे. म्हणजे होण्याचं काहीच कारण नाही, कारण सराव तुमचा झालेला असतो. टेस्टिंग ऑफ नॉलेज आहे, तुम्ही खरंच ज्ञान मिळवलेलं आहे ते तपासण्यासाठी म्हणून ही परीक्षा आहे. पे स्पेशल अटेन्शन टू दीज वर्ड्स. म्हणजे काही शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत ते प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला येणारे आहेत आणि असे ज्यावेळी प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील ना त्यावेळेस तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायची आहे या शब्दावर विशेष लक्ष केंद्रित करणं अपेक्षित असणार आहे. त्यामध्ये नॉट म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इलेक्ट्रोफाईल किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट असं म्हटलं आता. म्हणजे निगेटिव्ह असतं ते ऍक्च्युली विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इलेक्ट्रोफाईल. म्हणजे तुम्हाला तिथं नॉट अन इलेक्ट्रोफाईल असं म्हटलंय पण गोंधळ असा होऊ शकतो की नॉट शब्द काही काळापुरता जर विसरला तुम्ही तर तुम्ही त्यातलं इलेक्ट्रोफाईल शोधता, ऍक्च्युली तुम्हाला ते न्यूक्लिओफाईल शोधायचं आहे. नॉट असेल किंवा एक्सेप्ट म्हणजे काही स्टेटमेंट्स तुम्हाला दिली जातील, 4 विधानं असणार आहेत ऑप्शन मध्ये आणि मग वर लिहिलं जाईल की सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट्स रिगार्डिंग सो अँड सो एक्सेप्ट. तो एक्सेप्ट शब्द तुमच्याकडून राहतो आणि मग गोंधळाची अवस्था निर्माण होते. आणि म्हणून पहिल्यांदा म्हटलं की रीड द एंटायर क्वेश्चन केअरफुली. ते वाचण्याचं कारण आहे की त्यामध्ये नॉट शब्द असेल तर त्याचा अर्थ तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे किंवा एक्सेप्ट म्हटलंय म्हणजे हे सोडून तुम्हाला त्यातलं जे वेगळं पण असणार आहे ते शोधावं लागणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. किंवा काही असे प्रश्न असतात की ज्या प्रश्नांमध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर किंवा डिक्रीजिंग ऑर्डर अशी दिली जाते मॅथमॅटिक्स सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये, हे तुम्हाला माहित आहे. पण तिथं सिक्वेन्स बदलण्याची शक्यता तुमची असते कारण इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग या शब्दामुळं तिथं जो दिलेला सिक्वेन्स आहे याचा गोंधळ होऊ शकतो. इन्क्रीजिंग ऑर्डर असेल मग ती कुणाची पण असेल, बेसिसिटी असेल, बॉइलिंग पॉइंट असेल, मेल्टिंग पॉइंट असेल, ऍसिडिक कॅरेक्टर असेल किंवा अन्य काही. तर हे जे असणार आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डर आहे का डिक्रीजिंग ऑर्डर आहे ते सिम्बॉल्स तुम्ही काळजीपूर्वक पाहणं आणि त्याप्रमाणे अचूक उत्तर शोधणं ही तुमची कला असणारी आहे. पुढचा भाग असा आहे की इट इज युजली बेस्ट टू स्टिक विथ युअर फर्स्ट चॉईस. आपल्या पहिल्या पसंतीस चिकटून राहणं चांगलं. म्हणजे तुम्ही जो ऑप्शन आन्सर ऑप्शन सिलेक्ट केलेला असणार आहे
त्यावर पहिल्यांदा तुम्ही कन्फर्म किंवा ठाम राहणं महत्वाचं आहे. 3 डिस्ट्रॅक्टर्स तुम्ही ऑलरेडी बाजूला काढलेले आहेत आणि त्याच क्षणाला तुम्हाला कळायला पाहिजे की दिस इज द ऍब्सोल्यूट और 100% करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस MCQ. आणि मगच तिथं तुम्ही जे ऑनलाईन पद्धतीनं प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेस प्रमाणे ते आन्सर सिलेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे इथं साधारणपणे आपली जी मानसिकता आहे, आपण ज्यावेळी स्टेम वाचून ते पर्याय वाचून त्यातले 3 बाजूला काढून जे उत्तराकडे पोहोचतो त्यावेळेस ते उत्तर मला 100% योग्य वाटत असेल ही जर खात्री असेल तर आणि तरच ते सिलेक्ट करा. नाहीतर थोडंसं पुन्हा एकदा त्याकडे वेगळ्या पद्धतीनं पाहण्याचा प्रयत्न करा. हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जे मी तुम्हाला सांगणार आहे ना की MCQs आर नॉट इंटेन्शनली डिझाईन टू कन्फ्यूज स्टुडंट्स. म्हणजे जे MCQs तुमच्यासाठी असणार आहे मग ते कोणत्याही विषयाचे असू द्या, ते अशा पद्धतीनं डिझाईन केले जातात की त्यातून विद्यार्थी कन्फ्यूज होऊ नये असं असतं. लक्षात घ्या. आपल्याला आम्ही म्हणतो कन्फ्यूज तुम्ही व्हाल. का कन्फ्यूज व्हाल तर तिथं वाचन केल्यानंतर जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे त्याचं ऍप्लिकेशन करताना कुठंतरी अडचण येते आणि म्हणून तिथं गोंधळलेली अवस्था निर्माण होऊ शकते. इथं कन्फ्यूज विद्यार्थ्याला कन्फ्यूज करणं हा हेतू याच्यामध्ये असत नाहीये. मग कोणता हेतू असतो तर दे आर डिझाइन्ड, म्हणजे MCQs आर डिझाईन टू टेस्ट स्टुडंट्स नॉलेज अँड ॲबिलिटी. कारण लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणारे आहेत. सगळ्यांना 100% मार्क्स काही पर्सेंटाईल मिळणार नाहीये. मग यासाठी कुठंतरी फिल्टर असणं अपेक्षित असणार आहे, यांचं वर्गीकरण होणं अपेक्षित असणार आहे. आणि जो खूपच अभ्यास करून पूर्ण ताकदीनं यामध्ये उतरणार आहे तो श्रेणी 1चीच गाठणार आहे. लक्षात घ्या. तो टॉपमोस्टच असणार आहे, तो खाली कुठेही येणार नाही. म्हणजे यासाठी हा फिल्टर जो असणार आहे तो तुमचं ज्ञान तपासण्यासाठी आहे, तुमची क्षमता तपासण्यासाठी आहे. आणि ही सगळी परीक्षा तुम्हाला देताना या गोष्टींची तयारी तुमची असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं ज्ञान आणि क्षमता तपासण्यासाठी डिझाईन केलेले MCQs असतात. विद्यार्थ्यांना गोंधळामध्ये टाकण्यासाठी अजिबात असत नाहीत. पण तुम्ही गोंधळता हे 100% सत्य असणार आहे आणि ती भीती, तो गोंधळ कमी व्हावा यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणखीन एक नीट आणि JEE तुम्ही देणार असाल तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऑल ऑफ दी अबो किंवा नन ऑफ दी अबो असा पर्याय असू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो MST CET या परीक्षेमध्ये ऑल ऑफ द अबो अँड नन ऑफ द अबो हा पर्याय आजपर्यंत तरी विचारलेला नाही. तशा सूचना असल्या तरी आजपर्यंत ते विचारलेलं नाही. हे विचार नाहीत कारण यामध्ये काही बरेचसे गोंधळ निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं ऑल ऑफ द अबो अँड नन ऑफ द अबो शक्यतो त्यामध्ये असणार नाही. याची खूणगाठ आपण बांधायची आहे. आता आपण काही प्रश्न 1-2 प्रश्न मी सिलेक्ट केलेत. म्हणजे आपण आज MCQ चा योग्य पर्याय निवडत असताना कशा पद्धतीनं तो निवडायचा आणि अचूक उत्तर कसं शोधायचं याचं एक छोटंसं तंत्र हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. काही MCQ म्हणजे 2च MCQ इथं घेतलेले आहेत की त्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की आपलं नॉलेज कशा पद्धतीनं टेस्ट केलं जाऊ शकतं. म्हणजे प्रश्न असा आहे पहा, कन्सिडर द रिॲक्शन. एक रिॲक्शन दिलेले आहे CH3CHO प्लस N2H4 ऍसिडिक मीडियम आहे आणि प्रॉडक्ट दिलेला आहे. या प्रॉडक्ट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्हॉट सॉर्ट ऑफ रिॲक्शन इज, व्हॉट सॉर्ट ऑफ रिॲक्शन इज म्हणजे कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन इलिमिनेशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्या लक्षात आलं असेल की कन्फ्यूज करायचा उद्देश नाही पण तुम्ही होणार. कारण हे सगळं एवढं वाचत जायचं आणि मग मी काय विचार करणार हे ऑप्शन कडे न जाता तुम्ही ती रिॲक्शन नीट काळजीपूर्वक पाहिली तर त्यामध्ये काय होत आहे हे आजपर्यंतच्या केलेल्या अभ्यासावरून तुम्हाला सांगता यायला पाहिजे. म्हणजे इथं अल्डेहाइड दिलेला आहे म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे
तो रिएक्टिव्ह आहे. कार्बोनिल कार्बन इज अ इलेक्ट्रोफिलिक सेंटर असणार आहे आणि कार्बोनिल ऑक्सिजन इज अ न्यूक्लिओफिलिक सेंटर असणार आहे. आणि त्यामुळे दिलेला जो रिएजंट असणार आहे N2H4 याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित पाहिजे. कारण इथं देताना त्यांनी NH2 असं दिलेलं नाही, हायड्रोजन असं दिलेलं नाही, तर ते कंडेन्स फॉर्म मध्ये दिलेलं आहे. आणि इथंच खरा गोंधळ होतो. याला डिफिकल्टी लेवल ऑफ MCQ असं म्हटलं जातं. NH2 दिला असतं ना तर डिफिकल्टी लेवल आणखीन त्या प्रश्नाची कमी झाली असते, कारण तुम्हाला तो विचार करायला लगेच तुम्ही विचार केला असता. पण असं दिल्यामुळं ह्या फॉर्म मध्ये तुम्ही कधी बघितलेलंच नाही, हे चुकीचं आहे असं नव्हे, पण ह्या फॉर्म मध्ये बघण्याची सवय तुमची असली पाहिजे. आणि तो पेपर सेटर त्या पद्धतीनं बघत असतो. आणि म्हणून इथं तुम्हाला असं गोंधळ झाल्यासारखं वाटतं, पण तसा गोंधळ होण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे नायट्रोजन जो असणार आहे त्या रिजन मध्ये त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते आणि ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जो अल्डिहाइड दिलेला असणारे ऍसिटाल्डिहाइड त्याच्या कार्बोनिल कार्बनला जोडली जाते. म्हणजे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन त्याच्यामध्ये होते आणि देन देर इज अ त्याच्या कार्बोनिल कार्बनला जोडली जाते. म्हणजे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन त्याच्यामध्ये होते आणि देन देर इज अ इलिमिनेशन. सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ही एक्सेप्शन जी आहेत का नाही टेक्स्टबुक मधली ही शोधा. अजूनही वेळ आहे, खूप वेळ आहे, लक्षात घ्या. केलं तर भरपूर काय. मी म्हटलं ना वेद सूर्य लक्ष झेपायचे, इथं आधीमध्ये कुठं थांबायचं नाही, थेट सूर्य लक्ष झेपायचे. इतकी एनर्जी असणारी जर तुम्ही गोष्ट जर मिळवली ना तर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. पण त्यासाठी यू हॅव टू टेक एफर्ट्स. अँड एफर्ट्स जे असणारे आहेत ते कुठंही थांबणारे नाहीत.